नमस्कार. इंडिया न्यूज 24 मध्ये स्वागत. जाणून घेऊया आजच्या ताज्या घडामोडी. मुंबईतील विले पार्ले येथे गुढीपाडवा निमित्त काल भव्य पारंपरिक आणि अत्यंत शिस्तबद्ध रॅलीचे आयोजन करण्यात आले. मराठी नववर्षाचा प्रारंभ मानल्या जाणाऱ्या या सणानिमित्त परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. महिलांनी नऊवारी साडी तर पुरुषांनी धोतर कुर्ता परिधान करून मराठी संस्कृतीचे दर्शन घडवले. ढोल ताशा पथक, लेझिम आणि पारंपरिक नृत्यांनी संपूर्ण वातावरण भारावून गेले होते. रॅलीमध्ये हजारो नागरिकांनी सहभाग घेतला असून ठिकठिकाणी उभारलेल्या गुढ्यांमुळे नववर्षाचे स्वागत आनंदात करण्यात आले. एवढ्या मोठ्या संख्येने लोक उपस्थित असूनही संपूर्ण रॅली अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. ही यंदाची विशेष बाब ठरली. यावेळी अभिजित सामंत, अंजली अभिजित सामंत, विनोद तावडे तसेच पुष्कर श्रोत्री यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी नागरिकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत समाजात एकता आणि परंपरा जपण्याचे आवाहन केले. आज गुढीपाडवा आहे. गुढीपाडवा निमित्त आपल्या बांधकारांसाठी तुम्ही काय नवीन संदेश द्या? नवीन संदेश नाही, आपण यावर्षी स्फूर्ती यात्रा करतो आहोत. 150 वर्ष झाली वंदे मातरम या गीताला, तर त्यानिमित्तानं नवीन संदेश असं काही नाही, स्फूर्ती यात्रा आहे. 150 वर्ष झाली वंदे मातरम या गीताला, तर तो उत्साह, ती ऊर्जा आपण साजरी करतो. दरवर्षी पार्लेकर नुसती शोभायात्रा काढत नाहीत, नुसती ट्रकवरनं एकमेकांना शुभेच्छा देत फिरत नाहीत, तर त्यातून काहीतरी सामाजिक संदेश देण्याचा पण प्रयत्न असतो. तर तुम्ही बघाल तर प्रत्येक ट्रक वरती काहीतरी वेगळेपण आहे. मग काही शाळकरी मुलं तुम्हाला जिम्नॅस्टिक्स खेळताना दिसत आहेत, लेझिम खेळताना दिसत आहेत, आपले पारंपरिक खेळ खेळताना दिसत आहेत. जुन्या रूढी, प्रथा, परंपरा पुढची पिढी जपताना दिसते. हे खूप आनंददायी आणि उत्साहवर्धक चित्र आहे की आपण 1 जानेवारी इंग्लिश कॅलेंडर प्रमाणे साजरे करतो. मग हिंदू नवीन वर्ष पण तितक्याच उत्साहात साजरे केलं पाहिजे. आपण हिंदू असल्याचा आपणच अभिमान बाळगला पाहिजे आणि मला पार्लेकर असल्याचा सगळ्यात जास्त अभिमान. नक्कीच नक्कीच. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बघत रहा इंडिया न्यूज 24.